रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता, पण पहाटे मात्र त्याने विश्रांती घेतली. पाणी ओसरू लागलं तसं ब्रेकिंग न्यूज देणाऱ्यांच्या मुंबईची तुंबई झाली सारख्या बातम्याही थंडावल्या. पंख झटकून पाखरं बाहेर पडली आणि रडत रखडत का होईना लोकलही धावू लागल्या. शेवटी पावसावर चरफडतच नाईलाजाने मी उठलो. अजून थोडा वेळ बरसला असता तर हक्काची सुट्टी नसती का मिळाली. सगळं उरकून घराबाहेर पडलो तेव्हा पुन्हा त्याने रिपरिप लावली, पण त्यात रात्रीसारखा जोर नव्हता. एवढ्याशा पावसाने काही मुंबई थांबत नाही म्हणून निघालोच. स्टेशनवर नेहमीपेक्षा गर्दी बरीच कमी वाटली. म्हणजे नेहमी सीटवर चौथा म्हणून टेकायला मिळायचं. आज थोडा ऐसपैस बसलो. पाणी आत येत होतं म्हणून खिडक्या बंदच होत्या. 2-3 स्थानकं गेली आणि गाडीच्या टपावर तडतड ताशा वाजू लागला. दारेही बंद करून घ्यावी लागली. खिडकीतून येणारा अंधुकसा प्रकाश सांगत होता, आभाळ पुन्हा काळवंडले. मला चिंता वाटू लागली. गाडीत बसलोच आहे तर ऑफिसमध्ये कसा तरी पोचेनच, पण पाऊस असाच राहिला तर परतायचं कसं. एव्हाना ट्रेनचा वेगही मंदावला. गाडी अधेमध्ये थांबू लागली. कदाचित पुढे यापेक्षाही अधिक पाऊस असावा. रुळांवर पाणी भरलं असावं. नकोच रिस्क घ्यायला. पुढच्याच स्टेशनवर उतरूया आणि माघारी जाऊया. पण ट्रेन थांबली ती थांबलीच. सिग्नल लागला असेल अशी स्वतःचीच समजूत काढून घड्याळात पाहिलं. 9:15 आणि तारीख होती 26 जुलै. एकाएकी अंगावर काटाच आला. मुंबईकर आणि 26 जुलैचं नातं कधीच रम्य असू शकणार नाही. कित्येक जणांना तो महापूर अजूनही छळत असेल, पण माझ्यासाठी तो दिवस किंबहुना ती रात्र अधिकच भयाण थरकाप उडवणारी ठरली. नुकताच ग्रॅज्युएट होऊन मुंबई नामक या स्वप्ननगरीत स्वतःला सिद्ध करायला बाहेर पडलेलो. पहिल्याच मुलाखतीत नोकरी मिळवली. फील्ड जॉब होता, पण कंपनी चांगली होती. पुढे चांगला स्कोप मिळेल म्हणून जॉब स्वीकारला. विरारपासून कर्जतपर्यंत कुठेही पाठवायचे. प्रवास खर्च द्यायचे. क्लायंटच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायची. फॉर्म भरायचा, स्वाक्षरी घ्यायची आणि परतायचं. दिवसाला असे एकच फील्डवर्क असायचे. मग काम लवकर संपो किंवा उशिरा. तिथूनच थेट घरी जायची मुभा. कॉलेजात असताना मी इतकं फिरलो नव्हतो. आता फिरायला मिळतंय तेही कंपनीच्या खर्चावर, मग काय प्रॉब्लेम. मी खुश होतो. 2 महिने गेले. पावसाळा सुरू झाला. मुंबईचा पाऊस आपले रंग दाखवू लागला आणि मग मला फील्डवर्कच्या कटकटी कळू लागल्या. स्वतःला आणि बॅगेतील कागदपत्रांना न भिजवता क्लायंटच्या घरी पोचणं ही मोठी कटकटच वाटू लागली. छत्री फक्त केस कोरडे ठेवण्याची सोय करायची. रेनकोट हा तर पर्यायच नव्हता. एखादी सर आली म्हणून रेनकोट चढवला की नेमका पाऊस गायब व्हायचा आणि घामाने मी बेजार व्हायचो. म्हणून रेनकोट काढला की लगेचच दुसरी सर बरसायला सुरुवात. स्वतःचीच अशी फटफजिती करवून घेत एक दिवस ढकलत होतो. 26 जुलै 2005 या दिवसाची सकाळ तशी सामान्यच होती. एखादी सर येऊन गेली, पण तितकासा जोर नव्हता. वांगणीला जायचंय. ऑफिसात गेल्या गेल्या ऑर्डर मिळाली, पण वांगणी नेमकं कुठे आहे हेच मला ठाऊक नव्हतं. दादरला जा, सेंट्रल लाईन पकड, 1.5-2 तासात पोचशील, ऑफिसमधल्या एका सिनियरने सांगितलं. म्हणजे लंच टाईमपर्यंत तिथे पोचेन. 1-1.5 तासाचं काम, मग परतीचा प्रवास, संध्याकाळी 4-5 पर्यंत घरी. असा नेमका हिशेब करून मी स्टेशनला जाणारी रिक्षा पकडली आणि पुढच्या अर्ध्या तासात दादरला पोचलो देखील. 10 वाजता कर्जतला जाणारी ट्रेन पकडली. सीटवर बसण्याआधी दारावरच्या नकाशावर वांगणी कितवं स्टेशन आहे ते पाहिलं. मोजण्या पलीकडे लांब होतं. तेव्हा तो नादच सोडला. येईल तेव्हा बघू असा विचार करून सीटवर बसलो. रेल्वे लाईनच्या दुतर्फा हिरवळ मात्र छान होती. ही मध्य रेल्वेवरची स्थानकं आणि त्या दरम्यानचा पट्टा पावसाळ्यात अगदी गावासारखाच वाटतो, थंड आणि हिरवागार. ठाणे मागे पडल्यावर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला, पण त्यात तितकासा जोर नव्हता. माझ्याकडे कंपनीने दिलेला कीपॅडवाला मोबाईल होता. त्यात तो स्नेक गेम खेळून झाला.
मग शेजाऱ्याकडून वर्तमानपत्र घेऊन थोडा वेळ चालत बसलो. नंतर बराच वेळ उगाचच खिडकीबाहेर रिमझिम पाऊस पाहत राहिलो. तरी वांगणी येईना. मध्ये किती वेळ आणि किती स्थानकं गेली याचा काही हिसाबच राहिला नाही. युगानयुगे आपण गाडीत बसलोय आणि ट्रेन अनंताकडे धावत आहे असे वाटले. एक दोनदा तर चुकून कोकण रेल्वेत बसून गावीच निघालोय असेही वाटले. अखेर एकदाचं वांगणी आलंच. मी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवलं आणि पावसाने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली. असा धोधो बरसू लागला की मी नखशिखांत म्हणतात ना तसा काहीसा भिजलो. प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळली असल्याने कागदपत्रांची बॅग मात्र वाचली. मग थेट रिक्षानेच दिलेल्या पत्त्यावर निघालो. स्टेशनची रहदारी मागे टाकून लवकरच रिक्षा दुतर्फा हिरवीगार उंच उंच झाडे असलेल्या रस्त्यावर धावू लागली. समोर पावसाचा पडदा वाट अडवत होता. दोन्ही बाजूने आत येणाऱ्या पावसाशी पकडापकडीचा खेळ खेळत मी बॅग पोटाशी कवटाळून बसलो होतो. अखेर रस्त्यावर अगदी शेवटी असलेल्या बंगल्याच्या गेट समोर रिक्षा थांबली. पैसे देऊन मी खाली उतरलो. छत्रीवर पावसाचा धबधबा असा कोसळत होता की सुट्टे पैसेही नीट मोजून घेता आले नाहीत. मी कसंबसं गेट ढकललं आणि आत शिरलो. अंगण झाडाझुडपांनी भरलेलं होतं. इथे कुणीतरी निसर्गप्रेमीच राहत असावा. दूर डोंगरावर चालून आलेल्या काळ्या मेघांची फौज भयंकर गर्जना करत होती. पूर्ण गाव हिरवाईने नटला होता. अधेमध्ये काही बंगले आणि त्या दरम्यान भातशेती. दूरवर एक ओढा दुथडी भरून मातकट पाण्याने वाहत चाललेला. जर मी पावसाळी पिकनिकला आलो असतो तर हे सगळं पाहून आनंदच झाला असता. पण आज मात्र मला काम संपवून लवकरात लवकर घरी पोचायचं होतं. पावसाने जर का ट्रेन बंद पाडल्या असत्या तर स्थानकावरच रात्र घालवावी लागली असती. याच विचारांच्या तंद्रीत मी बेल दाबली. थोडा वेळ थांबलो. मुसळधार सरींच्या गोंगाटात बेलचा आवाज विरून गेला. मी पुन्हा एकदा बेल दाबली. आले आले. आतून एक मृदू आवाज ऐकू आला. पाठोपाठ दार उघडले आणि आवाजाच्या मालकिणीचेही दर्शन झाले. ती एक नवविवाहित स्त्री वाटली. 25च्या आसपास वय असावे. गोरा रंग, निमुळते नाक, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर शालीनता. क्षणभर मला काय बोलावं ते सुचलंच नाही. ती आपल्याकडे एकटक पाहते आहे हे कळल्यावर मी भानावर आलो. म्हटलं, मिस्टर विक्रम आहेत का? मी सरनाईक असोसिएट्सकडून आलोय. विक्रम साहेबांकडून काही पेपर्स सही करून घ्यायचे होते. अच्छा, ते म्हणाले होते तुम्ही याल म्हणून. सकाळपासून घरीच होते ते, पण अचानक आमच्या नेरळच्या नर्सरीमधून फोन आला म्हणून निघून गेले. एव्हाना परत निघाले असतील. पोचतीलच इतक्यात. तुम्ही आत या ना, त्या स्त्रीने मधाळ आवाजात म्हटलं. आता घरी परतायला उशीर होणार हे नक्की, पण पर्यायच काय होता. ठीक आहे, मी उद्या पुन्हा येतो असं म्हणण्यासारखं नव्हतं, कारण इतक्या दूर पुन्हा कोण येणार. आज आलोच आहोत तर काम पूर्ण करूनच जाऊ असं ठरवून मी आत शिरलो. बसा, त्या बाईंनी सोफ्याकडे हात करून म्हटलं. पण मी त्यावर बसलो असतो तर तोही चिंब भिजला असता, म्हणून मी तसाच अवघडल्यासारखा उभा राहिलो. ते ओळखून ती आतल्या खोलीत गेली. लवकरच एक टॉवेल आणि एक नीट घडी केलेला शर्ट घेऊन बाहेर आली. बाथरूम तिथे आहे, तुम्ही फ्रेश व्हा, कपडे बदला, तोपर्यंत मी गरमागरम चहा टाकते, ती आर्जवाने म्हणाली. त्याची काही गरज नाही, मी ठीक आहे. मिस्टर विक्रम येतीलच ना इतक्यात. ते आले की सया घेईन आणि मी निघेन. जाताना पुन्हा भिजायचंच आहे, मी विनम्रतेने म्हटलं. चिंब भिजला आहात हो तुम्ही, किती थरथरताय पहा. संकोच बाळगू नका, बदला ते कपडे, तिने पुन्हा आग्रह केला. मी निमूटपणे बाथरूमच्या दिशेने निघालो. खरोखरच मी कुडकुडत होतो, पण हे माझ्या आधी तिच्या लक्षात आलं होतं. ती स्वयंपाकघरातूनच मोठ्याने बोलू लागली. हे सुद्धा लवकर येतील असं वाटत नाही हो. बाहेर पाऊस बघा, पाऊस कसला ढगफुटीत झाले असं वाटतं. त्यात हे कार घेऊन गेलेत. पुराचं पाणी पुलावरून जायला लागलं की कसले परततात हे लवकर घरी. हे ऐकून मला धडकीच भरली. अरे बापरे, मग मी तरी कसा पोचणार घरी? ट्रेन तर केव्हाच्याच बंद पडल्या असतील. पावसावर चिडत मी फ्रेश झालो. ओला शर्ट पिळून दांडीवर वाळत घातला.
तिने दिलेला शर्ट चढवला, केस नीटनेटके केले, मग बाथरूम बाहेर पडलो. तिथेच कोपऱ्यात खरकटी भांडी धुण्यासाठी एका मोठ्या टोपलीत ठेवली होती. त्यात वरच एक भला मोठा चाकू दिसला. त्यावर लालसर काही चिकटलं होतं. सॉस वगैरे असावा. मी पुन्हा दिवाणखान्यात आलो. पॅन्ट अजूनही ओलीच होती, म्हणून सोफ्यावर न बसता एका खुर्चीवर बसलो. समोरच्या खिडकीतून पावसाचा प्रपात दृष्टीस पडत होता. मघाशी दिसणारे डोंगर आता पावसाळी धुक्याआड गायब झाले. इतक्यात ती हातात चहाचा ट्रे घेऊन आलीच. गरमागरम वाफाळता चहा आणि सोबत कांदा भजी. भज्यांची तयारी तिने आधीच केली असावी. कदाचित हा मुसळधार पाऊस, थंडगार हवा आणि आसपासचा हिरवागार आसमंत चहा आणि भज्यांसोबत एन्जॉय करायचा असा त्या पती पत्नीचा प्लॅन असावा. पण विक्रम साहेबांना तातडीने जावं लागलं आणि तो बोंबलला. ते गेले म्हणूनच मीही इथे अडकलोय. असो, पण तुर्तास चहा आणि भज्यांची लज्जत चाखूया असा विचार करून मी कप ओठांना लावला. पहिल्या घोटातच ती सुगरण असून लाजवाब जेवण बनवत असणार याचा अंदाज आला. मग भजी तोंडात टाकताच याची खात्रीच पटली. संकोच वाटत असल्याने जपून खात होतो. नाहीतर एव्हाना मी 2 बशा भजी फस्त केले असते. आणखी आणू का? तयारच आहेत, तिने मनातले ओळखले असावे. नको पुरे, मी हसत म्हटलं. ती चहाचे रिकामे कप घेऊन आत गेली. मी पावसाचा जोर पाहण्यासाठी खिडकीपाशी गेलो. आता तर पाऊस भडकलाच होता. कुठला सूड उगवायचा होता त्याला कुणास ठाऊक. आसपासच्या भातखाचरांमध्ये पाणी भरू लागलं होतं. मुंबईत काय अवस्था झाली असेल. घरी फोन करायला हवा, नाहीतर ते चिंता करतील. मी मोबाईल शोधू लागलो. बॅगेत सापडला. वांगणीला स्टेशनवर उतरताच तो मी बॅगेत टाकला होता. तरी कसं कुणास ठाऊक आत पाणी जाऊन तो बंद पडला. आमचा फ्लॅट 4थ्या मजल्यावर होता, त्यामुळे मला घरच्यांची काळजी नव्हती. मला सोडून कुणीही घराबाहेर पडणारं नव्हतं. माझी चिंता ते करत बसतील हे मात्र नक्की. कोपऱ्यात टेलिफोन होता, पण तिची परवानगी घेतल्याशिवाय तो वापरायचा कसा याच विचारात मी उगाचच एरझारा घालू लागलो. भिंतीवर काही फोटो फ्रेम नीट अडकवलेल्या दिसल्या. त्यात लग्नाचेच फोटो होते. अगदी अलीकडेच वर्षभरापूर्वी त्यांचं लग्न झालं असावं. ती स्त्री त्यावेळी अधिकच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर तेज होतं. मिस्टर विक्रमही बाणेदार आणि करारी वाटले. मी त्यांना प्रथमच पाहत होतो, पण माझ्याकडे त्यांची माहिती मात्र भरपूर होती. कल्याणपासून कर्जतपर्यंत त्यांच्या डझनभर तरी नर्सरीज होत्या. महिन्याला लाखोंची मिळकत होती. ती मॅनेज करण्यासाठीच त्यांनी आमच्या लॉ फर्मसोबत करार केला होता. त्या फोटोंकडे पाहता पाहता एकाएकी मला विक्रमरावांबद्दल असूया वाटू लागली. का कोण जाणे. काय पाहताय? एकाएकी मागून आवाज आला. मी दचकलोच. तीच होती. काही नाही, असंच मन रमवत होतो. मला वाटतं मी निघायला हवं. मिस्टर विक्रम आज भेटतील असं वाटत नाही, मी म्हटलं. उशीर होईलच त्यांना. पाऊसच किती आहे बघा ना. पण तुम्ही कुठे जाल? रस्ते पाण्याखाली गेलेत. रिक्षाही मिळणार नाही आता. आणि समजा कसं तरी स्टेशनपर्यंत पोचलात तरी पुढे काय? ट्रेन केव्हाच्याच बंद पडल्या आहेत. थांबा, तुम्हाला टीव्हीवर बातम्या लावून देते, त्या रिमोट उचलत म्हणाल्या. नाही, असू देत. बाहेर बघून कल्पना आलीच आहे तशी, पण तुम्हाला उगीचच त्रास कशाला. मी स्टेशनजवळ बघतो कुठेतरी हॉटेल नाही तर लॉज, मी तिच्याकडे पाहत म्हटलं. ती खुदकन हसली. अहो, हॉटेल आणि लॉज असायलाही मुंबई आहे का? वडापाव आणि चहाच्या टपऱ्या आहेत तिथे फक्त. त्याही आता बंद झाल्या असतील. तुम्ही कुठे जाल? थांबा, संकोच करू नका. आमचे हे काही म्हणणार नाहीत, ती म्हणाली. मग मी घरी एक फोन करू का? घरचे काळजी करत असतील, मी अस्वस्थ होत म्हटलं. फोन बंदच आहे हो काल रात्रीपासून. कुठेतरी तारांवर झाड कोसळलं म्हणतात. मलाही यांना फोन करून कुठपर्यंत आलात हे विचारायचं होतं, तिने दिलगिरी व्यक्त करत म्हटलं. मग पुढे बोलायला होतच काय. मी खुर्चीवर बसलो. तीही तिथेच बसली. तिने बातम्या लावल्या. प्रत्येक बातमी पावसाबद्दलच होती.
मागच्या 100 वर्षात इतका तुफान पाऊस झाला नव्हता. मुंबईत कुठे इमारत, कुठे भिंत, कुठे दरड कोसळली. नाल्यांना पूर आला. झोपडपट्ट्यातून पाणी शिरले. कुर्ला कलिनासारख्या सकल भागात तर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी शिरलं. सर्वत्र हाहाकार माजला. रेल्वे, बस, गाड्या, विमाने, सर्व प्रकारची वाहतूक ठप्प पडली. मुंबई बुडाली. मुंबईच्या आसपासच्या उपनगरातूनही पावसाने थैमान घातलं होतं. प्रत्येक बातमीसरशी अंगावर काटा येत होता. तिच्या तोंडून तर अगं आई ग, अरे देवा असे भयचित्कारच उमटू लागले. ती थरथरू लागली. आणखी थोडा वेळ तिने बातम्या पाहिल्या तर तिला पॅनिक अटॅकच येईल की काय असं वाटत होतं. म्हणून मी टेबलावरचा रिमोट उचलला आणि टीव्हीच बंद करून टाकला. ती दोन्ही हात तोंडावर ठेवून आसवे ढाळू लागली. इतरांच्या वेदना आणि हालअपेष्टा पाहून विव्हळ होणारी व्यक्ती हल्लीच्या युगात दुर्मिळच. मला पुन्हा एकदा विक्रम साहेबांचा हेवा वाटू लागला. काही मिनिटं गेली. पावसाच्या धारांना खंड नव्हता. ती अजूनही हुंदके देतच होती. तिचं सांत्वन करायला हवं. कदाचित ती विक्रमरावांच्या काळजीनेही रडत असेल. त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता. काय करावं हे न कळून मी म्हटलं, धीर धरा, पाऊस थांबेलच इतक्यात. तो आहे ना वर, त्याला सगळ्यांची काळजी आहे. पण यामुळे तो वरचा आणखीनच भडकला आणि सरींचा आवाज वाढला. माझं बोलणं त्यात विरून गेलं. पण तिने स्वतःला सावरलं. डोळे पुसले. चेहऱ्यावर आलेले केस हळूच कानांमागे टाकले. तिचे डोळे रडून लाल झाले, पण त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसू लागली. मी लगेचच स्वतःला सावरलं. काय विचार करतोय मी? ती ताठ बसली. हो, बरोबर म्हणताय तुम्ही. सगळं काही नीटच होईल. तुम्हाला भूक लागली असेल ना? चला आपण जेवून घेऊया. मला काय म्हणावं तेच सुचेना. संकोचाने नकार द्यावा तर पायपीट आणि गारठ्याने खरंच कडाक्याची भूक लागली होती. आणि हो तरी कुठल्या तोंडाने म्हणावं? मी काही पाहुणा नव्हतो. आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना तर काही जण सेल्समन सारखे दारातूनच वाटेला लावायचे आणि इथे तर चक्क पाहुणचार होत होता. खरंच या बाईंनी आसरा दिला नसता तर मी कुठे गेलो असतो. पण त्यांच्या आदरातिथ्याचा आणखी गैरफायदा घ्यायला नको. म्हणून मी म्हटलं, नाही ठीक आहे, भज्यांनी पोट भरलंय माझं. तुम्ही जेवून घ्या, मी वाट पाहतो. किती लाजता हो तुम्ही? भजी खाऊन 2 तास झालेत आता. तुम्हाला उपाशी ठेवून एकटी जेवू का? त्यांनाही हे आवडणार नाही. आमच्यासाठीच तर तुम्ही इतक्या लांब येऊन अडकलात ना. मग आम्ही काळजी घ्यायची नाही तर कोणी? तिने हे इतक्या आर्जवाने म्हटलं की अर्धी भूक त्या शब्दांनीच भागली. मी निमूटपणे उठून तिच्या मागोमाग किचनमध्ये गेलो. व्यवस्थित टापटीप मांडलेलं स्वच्छ स्वयंपाकघर. खिडक्यांमधून रंगबिरंगी फुलझाडे लावलेली. चवदार सुगंधाने ते स्वयंपाकघर मुसमुसत होतं. प्रत्येक वस्तू तिच्या परिसस्पर्शाने जिवंत झाल्यासारखी वाटली. मांडणीत नीट रचून ठेवलेली ताटे, चमचे, डाव, वाट्या असे अदबीने उभे होते, जणू स्वयंपाकघराच्या महाराणीनेच प्रवेश केला असावा. मी हात धुवून टेबलावर बसलो. फुलांची नक्षी असलेली 2 ताटे तिने टेबलावर मांडली. त्यांच्यावर धुळीचा कणही नव्हता. मग स्वयंपाकघराच्या ओट्यावरून एक एक भांडे टेबलावर येऊ लागले. 2 भांडी मात्र तिने मागेच ठेवली. तिचा स्पर्श न झाल्याने ती हिरमुसल्यासारखी वाटली. नुकतेच गॅसवरून उतरवलेले गरमागरम जेवण तिने ताटात वाढले. वरण भात, भाजी, पापड, लोणचे, कोशिंबीर हे नेहमीचेच पदार्थ. पण आज ताटात त्यांना असा काही रंग आणि गंध प्राप्त झाला होता की त्यांच्यासमोर पंचपक्वान्नांनाही लाज वाटावी. सर्व संकोच बाजूला ठेवून मी पोटभर जेवलो. तिच्या माहेरचा पाहुणा असल्यासारखा ती आग्रहाने वाढत होती. मी बोटे चाखली, ढेकर दिला. तिच्या स्वयंपाक कलेचं खूप खूप कौतुक केलं. तिच्या डोळ्यात समाधानाची झाक दिसली. आईच्या हातचं जेवण सोडलं तर इतका चविष्ट स्वयंपाक मी आजवर चाखला नव्हता. असं सांगितल्यावर तर ती खूपच खुश झाली. आपल्या चिंता विसरली. तिला हसताना पाहून मलाही बरं वाटलं. पण मी काही खोटं सांगत नव्हतो. खरंच तिच्या हातात जादू होती. आम्ही जेवण आटपलं. मी पुन्हा दिवाणखान्यात येऊन बसलो. आता दुपारचे 3 वाजले होते.
पाऊस काही थांबायला तयार नव्हता. आता पुढे काय, घरी कसं जायचं, इथे तरी किती वेळ थांबायचं, काहीच कळत नव्हतं. अचानक विक्रम साहेब परतले तर मला असं त्यांच्याच कपड्यात पाहून त्यांना काय वाटेल. ते कंपनीत माझी तक्रार तर करणार नाहीत, पण मी काय करू, परिस्थितीच अशी ओढवल्या. बाहेर भरलेल्या कंबरभर पाण्यातून जाऊ तरी कुठे, काहीच कळत नव्हतं. थोड्याच वेळात आपलं काम आटपून ती परतली. मी तेव्हा दिवाणखान्यातील टेबलावर माझ्या बॅगेतील कागदपत्रे सुकवत बसलो होतो. पूर्ण काळजी घेऊनही पेपर थोडेफार भिजलेच. तीही माझ्या शेजारी येऊन बसली आणि पदराने वारा घालून ते कागद वाळवण्याचा वेडगळ प्रयत्न करू लागली. मला हसायला येत होतं, पण मी ते कसेबसे दाबले. आपण बातम्या पाहूयात का, निदान बाहेर काय चाललंय ते तरी कळेल, तिने सुचवलं. ठीक आहे, तुमचंच घर आहे, माझी परवानगी कशाला, पण मला वचन द्या की तुम्ही रडत बसणार नाही, मी म्हटलं. ती हसली. आम्ही टीव्ही लावला. आता तिने कुठलं तरी स्थानिक चॅनल लावलं होतं. नेरळ, वांगणी, शेलूपासून कर्जतपर्यंतच्या घडामोडी कळू लागल्या. कुठे नदीला पूर आला होता तर कुठे गावात पाणी भरलं होतं. अखेर एक नेरळची धक्कादायक बातमी पुन्हा पुन्हा स्क्रीनवर झळकू लागली. मुसळधार पावसाने नदीवरचा पूलच वाहून गेला. 2 गाड्या बेपत्ता. मला हादराच बसला. याच पुलावरून विक्रम साहेब परतणार होते. मी तिच्याकडे पाहिलं. ती मूर्तीसारखी निश्चल टीव्हीकडेच पाहत होती. तुम्ही घाबरू नका, कदाचित ते पूल कोसळण्याआधीच परतले असतील, येतीलच एवढ्यात, धीर सोडू नका, मी लगबगीने म्हटलं. तिने चेहरा माझ्याकडे वळवला आणि आरक्त डोळ्यांनी खंबीरपणे म्हणाली, मी प्रार्थना करते तो त्या अपघातात ठार मेला असावा. एवढ्यातच लखलखाट झाला. वीज कोसळली आणि मागून कानठळ्या बसाव्यात असा प्रचंड कडकडाट ऐकू आला. अखेर एक नेरळची धक्कादायक बातमी पुन्हा पुन्हा स्क्रीनवर झळकू लागली. मुसळधार पावसाने नदीवरचा पूलच वाहून गेला. 2 गाड्या बेपत्ता. मला हादराच बसला. याच पुलावरून विक्रम साहेब परतणार होते. मी तिच्याकडे पाहिलं. ती मूर्तीसारखी निश्चल टीव्हीकडेच पाहत होती. तुम्ही घाबरू नका, कदाचित ते पूल कोसळण्याआधीच परतले असतील, येतीलच एवढ्यात, धीर सोडू नका, मी लगबगीने म्हटलं. तिने चेहरा माझ्याकडे वळवला आणि आरक्त डोळ्यांनी खंबीरपणे म्हणाली, मी प्रार्थना करते तो त्या अपघातात ठार मेला असावा. एवढ्यातच लखलखाट झाला. वीज कोसळली आणि मागून कानठळ्या बसाव्यात असा प्रचंड कडकडाट ऐकू आला. मला वाटलं या गदारोळात मी काहीतरी चुकीचं ऐकलं की काय. ती असं का म्हणेल. मी पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिलं. त्यात दुःख, घबराट, भीती, व्याकुळता, नैराश्य, अगतिकता असा कुठलाच भाव दिसला नाही. दिसला तो फक्त करारीपणा, निग्रह आणि हलकेसे सुप्त समाधान. हळूहळू ते आरक्त डोळे पाण्याने भरू लागले. पण ते दुःखाश्रू नव्हते, आनंदाचेही नव्हते. त्या अश्रूतून तिची तगमग वाहत होती. तिने खूप सोसलं असावं हे कळत होतं. मी तर ब्रह्मसंकटात सापडलो होतो. गावाच्या अगदी एका टोकाला पुराने वेढलेल्या एकाकी बंगल्यातील एकट्या तरुण स्त्रीला, जिचा पती कदाचित आत्ताच पुरात वाहून गेलाय, तिला सोडून जावं का
आणि गेलोच तर जायचं कुठे? मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. आता तर बाहेर कमरे एवढं पाणी साचलेलं. घर उंच ओटा करून बांधलेलं असल्यामुळे अजून तरी पाणी आत शिरलं नव्हतं. पावसाला तर उसंतच नव्हती. चहासारखं गढूळ पाणी पूर्ण वेगाने चहू वाटांनी धावत होतं. सोबत मोडक्या फांद्या, झावळ्या, प्लास्टिकच्या ताडपत्र्या, कुणाची तरी भांडी वगैरे जे प्रवाहात सापडेल ते वाहून नेत होतं. बिळात पाणी जाऊन सरभरीत झालेले साप अंगणातील झाडाझुडपांच्या आसऱ्याला येऊ पाहत होते. काही फांद्यांवर चढण्यात यशस्वी झाले, काही पुन्हा खाली पडून प्रवाहात वाहून गेले. मी वर पाहिलं. अंगठ्या एवढे टपोरे थेंब बसलेला भन्नाट पाऊस कोसळत होता आणि पश्चिमेकडून काळ्या मेघांची नवी दमदार फौज त्याच्या सहाय्यास येत होती. भीतीने माझ्या तोंडचं पाणी पळालं. आजची संध्याकाळ नाहीतर पूर्ण रात्रच इथे काढावी लागणार. तर पावसाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. हा बंगला तरी किती वेळ कोरडा राहील कुणास ठाऊक. त्या बाईंना संकटाची जाणीव करून द्यायला हवी. जितकं सामान नेता येईल तेवढं आताच उंचावर नेऊन ठेवायला हवं. पाणी वाढत चाललंय. आपण काही सामान वरच्या मजल्यावर नेऊन ठेवूया का? मी तुम्हाला मदत करतो. तिने काही न बोलताच संमती दर्शवली. प्रथम आम्ही स्वयंपाकघरात गेलो. खालच्या वस्तू उचलून वर ठेवल्या, काही डायनिंग टेबलवर मांडल्या. मग पुन्हा दिवाणखान्यात गेलो. अवजड सोफा सेट, कपाट वगैरे हलवणं शक्य नव्हतं, पण काही महाग आणि उपयोगी वस्तू घेऊन माडीवर गेलो. ती पुढे चालत होती. माडीवरची एक रिकामी खोली उघडून त्यात सामान लावायला सुरुवात केली. 8-10 फेऱ्यांमध्येच ती खोली भरली. पुढच्या फेरीत मी दोन्ही हातात वस्तू सांभाळून तिच्या मागोमाग चालत होतो. तिने एका हाताने शेजारच्या खोलीचे अर्धवट दार उघडले आणि मग घाईघाईने बंदही केले. इथे फारशी जागा नाही, तिने म्हटलं आणि पुढच्या खोलीकडे वळली. तिने ते दार लगेचच बंद केले असले तरी तेवढ्याच वेळेत मला आत काहीतरी पांढऱ्या कापडाने झाकून ठेवलंय हे दिसलं होतं. काही का असेना, मला काय करायचंय म्हणून मी सामानासह तिच्या मागे पुढच्या खोलीत वळलो. ती थोडीशी चमत्कारिक वागत होती हे खरंय, पण संबंध कितीही वाईट असले तरी तिचा नवरा कदाचित नुकताच अपघातात सापडून देवाघरी गेलाय. तिच्यावर थोडा तरी मानसिक परिणाम होणारच. जितकी करता येईल तितकी हलवाहलव केल्यावर मी पुन्हा बाहेर पाहिलं. छताच्या पागोळ्या धबधब्याप्रमाणे वाहत होत्या आणि खाली पाणी उंबरट्यापर्यंत पोचलं होतं. आम्ही वरच थांबण्याचा निर्णय घेतला. इथून गावात दूरवर नजर टाकता येत होती. पावसाचा आणि साठणाऱ्या पाण्याचा अंदाज येत होता. मी बाल्कनी जवळच्या खुर्चीवर बसलो. वाऱ्याबरोबर तुषार आत येत होते. ती पलंगावरच विमनस्कपणे बसली. तिला आधाराची गरज होती, पण परिस्थितीमुळे कुणाशीच संपर्क साधता येण्यासारखा नव्हता. मलाही काय बोलायचं ते सुचत नव्हतं, पण तिनेच सुरुवात केली. तो खरंच वाहून गेला असेल का हो? नक्की सांगता येत नाही. कदाचित पूल वाहून गेल्यामुळे ते पलीकडेच अडकले असतील. ट्रेनही बंद झाल्यात म्हणून पुन्हा नेरळच्या नर्सरीत जाऊन त्यांनी आसरा घेतला असेल. तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्यांनी नक्की केला असता, पण फोन बंद आहे हे त्यांनाही ठाऊक असेलच. मी सकारात्मक विचार केला. तसं असेल तर मला पुन्हा त्या सैतानाबरोबर संसार करावा लागेल, ती निराश होत म्हणाली. आणि यावेळी माझ्या ऐकण्यात काहीच चूक झाली नव्हती. मनात खूप होतं की तिला विचारावं, असं का म्हणताय, पण हा त्या पतीपत्नीचा खाजगी विषय होता. मी तर तिर्हाईत, कुठल्या हक्काने विचारू, पण काही विचारावं लागलंच नाही. नाटकातील स्वगत म्हणावं तशी अखंड पागोळ्यांकडे पाहत ती सांगू लागली. आज वर्ष झालं आमच्या लग्नाला, पण या 365 दिवसात सुखाचा एकही क्षण मला आठवत नाही. पूर्वी तो असा नव्हता. अगदी कळू लागल्यापासून मी ओळखते त्याला. आमचे वडील जिवलग स्नेही. तो दामू अण्णांबरोबर घरी यायचा. आम्ही एकत्रच खेळायचो, अभ्यास करायचो. वयात आल्यावरही ही मैत्री कायमच राहिली. या मैत्रीचं रूपांतर नात्यात व्हावं असं माझ्या बाबांना वाटलं. दामू अण्णाही तयारच होते, पण विक्रम अद्याप व्यवसायात स्थिर झालेला नाही. तोवर थांबूया असं त्यांनी म्हटलं.
त्यांचाही नर्सरीचाच उद्योग. त्यांच्याकडे 8 नर्सरी होत्या, आमच्याकडे 10. विक्रमने व्यवसाय हातात घेतला आणि एकामागून एक 8ही नर्सरी कर्जात गमावल्या. त्या धक्क्याने दामूअण्णा गेले, पण बाबांनी मित्राला दिलेला शब्द राखला. आमचं लग्न लावून दिलं. व्यवसाय मात्र त्याच्या हाती दिला नाही. लग्न झालं आणि 2 महिन्यातच माझे बाबाही सर्पदंशाने गेले. नर्सरीत असतानाच जहरी नाग डसला त्यांना, पण त्यापूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र करून सर्व संपत्ती माझ्या नावे केली. त्यानंतर विक्रम काही दिवस बरा वागला. मी फक्त नावापुरती मालकीण होते. सर्व व्यवहार तोच बघायचा. पहिल्याच महिन्यात नेरळच्या नर्सरीत 2 लाखांचा तोटा झाला. मागच्या 20 वर्षात आम्ही व्यवसायात तोटा पाहिला नव्हता. मी त्याला याबद्दल विचारलं. कागदपत्रे मागितली आणि त्याच्यातील पुरुष दुखावला गेला. तू मला बिझनेस शिकवणार का? घरात लक्ष दे, माझं मी बघेन, हे त्याचं उत्तर होतं. पण तोटा वाढतच गेला. हळूहळू सर्वच नर्सरी तोट्यात जाऊ लागल्या. कर्ज काढण्याची वेळ आली. मी जाब विचारला तर विक्रम शिवीगाळ करायचा, हातही उचलायचा. रोज हेच चालायचं. तरीही मी हट्टाने नर्सरीवर जाऊ लागले. जमा खर्च सांभाळू लागले. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होता. 2च महिन्यात एकाएकी खर्च इतका कसा वाढला म्हणून त्याला विचारलं तर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच रात्री तो पिऊन आला आणि नोकरांसमोर अपमान करतेस असं म्हणून मला बेदम मारहाण करू लागला. शेवटी त्याला बेडरूममध्ये कोंडून ठेवलं आणि स्वयंपाकघरात येऊन रडत बसले. जीव वाचला. सकाळी त्याची नशा उतरल्यावर तो दार ठोठावू लागला, माफी मागू लागला. पुन्हा असं करणार नाही म्हणून हात जोडू लागला. त्याच्याशिवाय माझं उरलंच कोण होतं. मी त्याला माफ केलं. पुढे 3-4 महिने दोघांनी मिळून व्यवसाय सांभाळला. त्याला माझं पटत नव्हतं. वाद होत होते. तरीही व्यवसाय पुन्हा नफ्यात आणला. आता तरी त्याला माझी किंमत कळेल असं वाटलं होतं, पण कसलं काय. उलट तो माझाच तिरस्कार करू लागला. माझ्या हुशारीचं कौतुक त्याला सहनच व्हायचं नाही. तू दिसायला सुंदर आहेस म्हणून सगळे गोड गोड बोलतात, नाहीतर दुसरं आहे काय तुझ्यात, असं त्याचं म्हणणं. नर्सरी तुझ्या नावावर आहेत म्हणून नोकरवर्ग आणि क्लायंट्स मला महत्त्व देत नाहीत. मॅनेजमेंट नीट करता येत नाही. नर्सरी माझ्या नावावर कर आणि मग बिझनेस काय असतो ते बघ. पुढच्या 2 वर्षात 10च्या 20 नर्सरीज नाही केल्या तर नाव सांगणार नाही. ज्याने एका वर्षात बापाच्या 8 नर्सरीज बुडवल्या त्याच्या हाती कारभार सोपवायला मी खुली आहे होय. ठेवलं तसंच. रोज माझ्या मागे तीच भुणभुण लावायचा, पण अचानक शांत झाला. मग एकाएकी मला बाबा व्हायचंय असं म्हणू लागला. मीही पाघळले. त्याच्या स्वभावातला हेकटपणा गेला नव्हता. पण पुढे आपल्याला घर, बाळ आणि नर्सरी तिन्ही सांभाळणं कठीण होईल या विचाराने शेवटी पॉवर ऑफ अटर्नी त्याच्या नावावर केलीच. पण तीच चूक झाली. नागाने पुन्हा फणा उभारला. आता तर माझ्या हातात काहीच नव्हतं. बाळाचं स्वप्नही दूरच राहिलं आणि एका दृष्टीने तेही बरंच झालं म्हणायचं. नाहीतर माझ्याच कुशीत मला या राक्षसाचा वंश वाढवावा लागला असता. आता तर सगळंच संपलंय. आणि ती शांत झाली. ती रडत नव्हती. कदाचित तिचे अश्रूही आटले असतील. हा बंगला आणि लग्नाच्या तस्विरी पाहिल्यावर जे सुखचित्र नजरेसमोर आलं होतं तो फक्त एक आभास होता. सत्य काही वेगळंच आहे. आता मला त्या विक्रमची घृणा वाटू लागली. सोन्यासारख्या संसाराची राखांगोळी करणारा हा इसम आता माझ्यासमोर असता तर. मी रागावर कसंबसं नियंत्रण मिळवलं आणि तिला विचारलं, मग तुम्ही त्यांना घटस्फोट का देत नाही? ती उद्विग्नपणे हसली. घटस्फोट देऊ आणि कुठे जाऊ? एकट्या स्त्रीला बाहेरचं जग किती धोकादायक असतं हे तुम्हाला सांगायला हवं का? हा बंगला आणि नर्सरीज नावावर असताना एक वेळ ते शक्य होतं. मी एकटीने व्यवसाय सांभाळून आरामात गुजराण केली असती. पण आता, तिने खंत व्यक्त केली, आताही ते शक्य आहे. तुमच्यावर झालेले अत्याचार सांगून, पुरावे देऊन तुम्ही घटस्फोट मिळवलात तरी विक्रमरावांना तुम्हाला संपत्तीतील अर्धा वाटा द्यावाच लागेल. त्यावर तुम्ही आरामात आपली उपजीविका चालवू शकाल.
मी एका लॉ फर्ममध्येच काम करतो. तुम्हाला चांगला वकील मिळवून देईन. तुम्ही इतकं सहन करण्याची काही गरज नाही, मी उत्साहाने म्हटलं. ते मलाही कळतंय हो, पण एकट्या तरुण स्त्रीने जगताना कुठकुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल याची कल्पना करूनच अंगावर शहारा येतो. शिवाय घटस्फोट झाला म्हणून विक्रम मला सोडणार आहे का? सुडाने पेटून तो माझ्या आसपासच वावरत राहील. माझं सुख त्याला सहन होत नाही. कदाचित तो माझा जीवही घेईल, तिने असहाय्यतेने म्हटलं. तिच्या डोळ्यात त्याची दहशत स्पष्ट दिसत होती. मग तुम्ही इथून कुठेतरी दूर निघून जा, नाहीतर एखाद्या सज्जन माणसाशी पुनर्विवाह करा, म्हणजे विक्रमपासून तुमचं संरक्षण होईल, मी सल्ला दिला. एकट्या स्त्रीला सुखाने आणि निर्भयपणे जगू देईल असा कोपरा जगात आजच्या घडीला तरी अस्तित्वात नाही. आणि पुनर्विवाहाचं म्हणाल तर विक्रमला मी लहानपणापासून ओळखत होते, तरी त्याचा खरा चेहरा ओळखता आला नाही. मग इतरांचं काय विचारता? माझं रूप आणि घटस्फोटानंतर वाट्याला येणारी संपत्ती पाहून कुणीही माझ्यासोबत लग्नाला तयार होईल, पण त्या कुणावरही विश्वास ठेवण्याची चूक मी पुन्हा कशी करू? तुम्हाला पाहून अचानक कोणीतरी जवळचं भेटल्यासारखं वाटलं, म्हणूनच मन मोकळं केलं. नाहीतर माझी घुसमटच माझा जीव घेऊन गेली असती, तिने प्रामाणिकपणे सांगितलं. पण तुम्हाला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. अन्याय सोसत राहणं हाही एक गुन्हाच. तुम्ही जितकं सोसाल तेवढा त्याला आणखी जोर येईल. पण तेवढ्यातच घनघोर कडकडाट झाला. बंगल्यावरच वीज कोसळली की काय असं वाटलं, पण नाही, ती दूर डोंगरात कोसळली असावी. वीज कोसळली आणि गावाची वीजच उडाली. सर्वत्र अंधार पसरला. त्या गडगडाटाने ती घाबरून माझ्या जवळ आली आणि माझा हात घट्ट पकडून डोळे गच्च मिटून उभी राहिली. मी बंगल्याबाहेर नजर टाकली. संध्याकाळचे 5च वाजले होते तरी गुडूप अंधार झाला. धारांना तर खंडच नव्हता. खाली डोकावलो. उंबरठा केव्हाच पाण्याखाली गेला होता. खालचा मजला 2 फूट पाण्याखाली तरी गेलाच असणार. सर्व काही शांत झाल्यावर ती सावरली. खिडकीच्या काचा ओढून घेतल्या आणि कपाटातून दिवा काढून पेटवला. अंधार आणि मुसळधार पावसात धीर देणारा प्रकाश खोलीभर पसरला. मुंबईत काय अवस्था असेल? घरचे सगळे व्यवस्थित असतील का? की मला शोधायला बाहेर पडतील? ऑफिसवाल्यांनी घरी फोन करून कळवलं असेल तर बरं. माझाच फोन चालतोय का हे पाहावं म्हणून मी खिशात हात घातला, पण फोन तर खिशात नव्हताच. फोन मी इतर कागदपत्रे आणि बॅगेसोबत वाळवण्यासाठी खाली टेबलवर मांडून ठेवला होता. तो तिथेच राहिला आणि खालचा मजला तर एव्हाना पाण्याने भरू लागला होता. मी घाई करत म्हटलं, तुम्ही इथेच थांबा, घाबरू नका, मी माझी बॅग आणि फोन घेऊन येतो. अहो, पण खाली मिट्ट अंधार असेल आता, त्यात पाणीही भरलंय. त्या पाण्यात साप, विंचू कोण कोण असतील देव जाणे. हा ग्रामीण भाग आहे. या वेळेला एखादा विषारी साप डसला तर जीवावर बेतेल. काही बरं वाईट झालं ना तर या महापुरात ना डॉक्टर इथवर येणार ना आपल्याला दवाखान्यापर्यंत पोचता येणार. त्यामुळे फार आवश्यक नसतील तर राहू देत ते कागद तिथेच, तिने काळजीने म्हटलं. फारच हिंमत वाढवलीत हो तुम्ही, मी हसत म्हटलं. तीही खुदकन हसली. पण ते विक्रमरावांचेच कागद आहेत. कदाचित त्यात प्रॉपर्टीशी संबंधित पेपरही असतील. तुम्ही एकदा नजरेखालून घाला, म्हणजे तुमच्या हाती काहीतरी महत्त्वाचं नक्कीच लागेल. शिवाय माझा मोबाईलही खालीच आहे. तो सुरू झाला तर मला घरच्यांशी संपर्क साधता येईल. हा पाऊस असाच सुरू राहिला आणि आपण इथे अडकलो तर आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडेल, मी गरज स्पष्ट केली. असं म्हणता, ठीक आहे, मग मीही येते तुमच्यासोबत विजेरी घेऊन, ती उभी राहत म्हणाली. नको नको, आता तुम्हीच सांगितलं ना खाली काय धोके असू शकतील ते. मग दोघांनीही जीव धोक्यात घालणं वेडेपणा ठरणार नाही का? तुम्ही इथेच थांबा. जर मी 20 मिनिटात परतलो नाही तरच या.
मी सुचवलं. ती नाईलाजाने पुन्हा पलंगावर बसली. तिथल्याच टेबल जवळची विजेरी शोधून तिने माझ्याकडे दिली. येतोच हं, असं म्हणून मी दाराबाहेर पडलो. एकदम अंधारच अंगावर धावून आला. कुठून तरी छतही गळत असावं. पायऱ्याही ओल्या आणि निसरड्या झालेल्या. विजेरीच्या उजेडात मी एक एक पायरी जपून उतरू लागलो. एकाएकी दिवाणखान्याचा पूर्ण चेहराच बदलून गेला होता. मघाचे ते टापटीप लावलेले सुबक घर आणि आताची अंधारलेली पाणी तुंबलेली कोंदट वास्तू. मी त्याच घरात आहे हे खरेच वाटेना. अंगणातल्या बेडकांनी जिन्याच्या पायऱ्यांना ताब्यात घेतले होते. दार बंद असतानाही ते आले तरी कुठून. त्यांना चुकवत मी खाली आलो. शेवटच्या पायरीपासून 7-8 पायऱ्यांवर असताना पाणी पायांना लागलं. म्हणजे अंदाज चुकला. खाली 1-2 नव्हे, चांगलं 3-4 फूट पाणी भरलं होतं. सोफा, लाकडी दिवाण आणि कपाटांसह बऱ्याच वस्तू त्या काळ्याशार पाण्यात गटांगळ्या खात होत्या. मी विजेरी दूरवर फेकली. भिंतीकडेला असलेल्या एका 5 फुटी कपाटावर मी फाईल ठेवली होती. तिथेच मोबाईलही होता. सुदैवाने अजून तरी ते कपाट पाण्यात उताणं पडलं नव्हतं. पण सहज तिथवर चालत जाऊन वस्तू घेऊन याव्यात अशीही परिस्थिती नव्हती. कारण त्या घाणेरड्या 4 फूट पाण्यातून चालतच कपाटापर्यंत जावं लागलं असतं. दिवसभर अंगावर वागवलेली ओली पॅन्ट आता कुठे जराशी वाळत होती. शर्ट तर आधीच भिजलेला. हा अंगावरील तर विक्रमरावांचा. तोही भिजला तर पुढे घालू काय. वरती बेडरूममधील कपाटात कदाचित विक्रमरावांचे आणखी कपडे असतील. पण ते मागायचे कसे. म्हणून कपडे न भिजवता त्या कपाटापर्यंत पोचण्याचा काही मार्ग सापडतो का हे पाहण्यासाठी मी विजेरी घरभर फिरवली आणि एक साहसी शॉर्टकट सापडला. जिन्याच्या कठड्यावरून डावीकडच्या भिंतीला टेकून असलेल्या उंच कपाटावर, तिथून खोलीच्या मधोमध असलेल्या मोठ्या सागवानी डायनिंग टेबलवर. मग डायनिंग टेबलवरून चालत त्या कपाटाजवळ जायचं आणि हात उंचावून कपाटावरची बॅग घ्यायची. फाईल आणि मोबाईल त्यात भरायचा आणि मग तसाच परतीचा प्रवास करून जिन्यावर पोचायचं. पण हे सगळं लवकरात लवकर उरकायला हवं. कारण पाणी घटकेला वाढत होतं. अजून थोडा उशीर केला तर कदाचित ते डायनिंग टेबलही पाण्याखाली जाईल. मग या साचलेल्या घाणेरड्या पाण्यात अंग आणि कपडे भिजवल्याशिवाय फाईल काही मिळायची नाही. म्हणून फार विचार न करता लगेचच जिन्याच्या कठड्यावर चढलो. मग झरझर पुढे जात त्या उंच कपाटाजवळ पोचलो आणि पाय ताणण्याचा प्रयत्न केला. जिना वर आणि कपाट खाली असल्याने हातांनी जिना धरून पाय खाली टाकणं सोपं होतं. कपाटावर उतरताच पहिली स्टेज पार झाली. खिशातली विजेरी पुन्हा पेटवून मी डायनिंग टेबलचा अंदाज घेतला. 4 फूट खाली असलेल्या टेबलवर कमीत कमी 5 फूट लांबीवरून उडी घ्यायची होती. तेही टेबल पाण्यात कलंडू न देता. आता मात्र भीती वाटू लागली. उडी मारताच टेबल हललं किंवा तुटलं आणि मी थेट पाण्यातच पडलो तर फारच कठीण. परत जावं असंही वाटलं. पण मग ती काय म्हणेल. मी आधीच म्हटलं होतं जमणार नाही. आलातच ना हात हलवत. कदाचित ती असं काहीच म्हणणार नाही. पण प्रयत्न तरी करून पाहू. शेवटी लांबी उंचीचा पूर्ण अंदाज घेऊन टेबलावर उडी मारली. टेबल डगमगलं. पाण्यात लाटा तयार झाल्या. पण अजून तरी टेबल शाबूत होतं आणि मीही कोरडाच होतो. मग टेबलावरून चालत त्या कपाटाजवळ पोचलो. पुन्हा मध्ये 5 फूट अंतर. टेबल खाली, कपाट वर. उडीही मारण्यासारखी नाही. काय करावं. पाय टेबलाच्या दोन्ही कठड्याला घट्ट अडकवून दोन्ही हातांनी शरीर कपाटावर सोडून द्यायचं. मग एक हात तसाच ठेवून दुसऱ्या हाताने बॅग भरायची. ती खांद्याला अडकवायची. शेवटी दोन्ही हातांनी आधार घेऊन पुन्हा टेबलावर तोल साधून उभं राहायचं असं ठरवलं. पण ते करताना नाकी नऊ आले. दिसावं म्हणून विजेरी त्या उंच कपाटावरच पेटवून ठेवली होती. डायनिंग टेबल आणि ते छोटं कपाट यांदरम्यान पुलासारखा आडवा पडलो असताना खालून एक साप सरसरत गेला. भीतीची लहर शरीरभर पसरली.
या पाण्यातून चालत आलो नाही हे नशीब. पुन्हा कसाबसा टेबलावर सरळ उभा राहिलो. आता पाणी टेबलावर चढलं होतं. ते कापत उंच कपाटाजवळ आलो आणि खेळ खल्लास. खालच्या टेबलावरून उंच कपाटावर उडी कशी घेणार, तेही बॅगसह. टेबलावर असूनही पाण्यात पावले भिजू लागली. लवकरच निर्णय घेणं आवश्यक होतं. आता पाण्यात उतरून भिजून परतायचं म्हणजे सगळी मेहनत वाया, कागदपत्रेही भिजतील. एवढ्यात आठवलं, भिंतीत रोवलेलं हे उंच कपाट आम्ही दोघांनी मगाशीच रिकामी केलं होतं. ते उघडून आतील शेल्फ्सचा पायऱ्यांसारखा वापर करून वर चढता येईल. तसंच केलं आणि कपाटावर चढलो. तिथून जिन्यावर आणि मग पुढचा मार्ग सोपा होता. लेवल पार झाली. फक्त पायांजवळ थोडीशी पॅन्ट भिजली. स्वतःच्या या शारीरिक करामतीवर खुश होतच मी जिन्याच्या कठड्यावरून चालायला सुरुवात केली आणि बॅगेतून टुमकन काहीतरी पाण्यात पडलं. तो मोबाईलच असावा. मी बॅगची चेन नीट लावली नव्हती. अतिउत्साह नडला. तो तसाही बंदच पडला होता. काही उपयोग झाला नसता अशी मी स्वतःचीच समजूत काढली. मग जिन्यावरून जड पावलांनी वर आलो. समोर तीच खोली होती जिथे जाण्याचं ती टाळत होती. तिथेच मी कुठली तरी वस्तू पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली पाहिली होती. अचानक माझ्यातील कुतूहल जागं झालं. दुसऱ्याच्या घरात असं चोरासारखं वावरणं बरं नाही, पण ज्या घरात मला रात्र काढायची आहे, तीही अशा तुफान वादळ वाऱ्यात, त्या घरात सगळं सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा तरी नको का करायला? शेवटी मनाशी निश्चय करून मी कडीला हात लावलाच. जराही आवाज न करता ती उघडली. थोडाफार आवाज झालाच असेल तरी तो दडवायला बाहेर मुसळधारा होत्याच. मी दार उघडलं. विजेरीचा प्रकाश आत टाकला आणि नखशिखांत हादरून गेलो. इतक्यात वीज चमकली आणि जे पाहत होतो ते अगदी स्पष्टपणे दिसलं. त्या खोलीच्या मधोमध असलेल्या पलंगावर कुणाचा तरी मृतदेह पांढऱ्या चादरीखाली झाकून ठेवला होता आणि त्या चादरीवर लाल भडक रक्ताचे डागही होते. जराही आवाज न करता ती उघडली. थोडाफार आवाज झालाच असेल तरी तो दडवायला बाहेर मुसळधारा होत्याच. मी दार उघडलं. विजेरीचा प्रकाश आत टाकला आणि नखशिखांत हादरून गेलो. इतक्यात वीज चमकली आणि जे पाहत होतो ते अगदी स्पष्टपणे दिसलं. त्या खोलीच्या मधोमध असलेल्या पलंगावर कुणाचा तरी मृतदेह पांढऱ्या चादरीखाली झाकून ठेवला होता आणि त्या चादरीवर लाल भडक रक्ताचे डागही होते. मी पटकन दार ओढून घेतलं आणि जिन्याच्या कठड्यावर हात ठेवून भयभीत होऊन उभा राहिलो. बाहेर ढगफुटीसारखा भयंकर पाऊस पूर्ण गावाला पुराने विळखा घातलाय. शहरापासून दूर एकाकी बंगल्यात मी एका तरुण आणि सुंदर स्त्रीसोबत अडकलोय आणि या बंगल्यात एक डेड बॉडी आहे. आजवर पाहिलेल्या हॉलिवूड सिनेमातूनही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. मेंदूला झिणझिण्या आल्या. तो मृतदेह कोणाचा आहे पाहण्याची गरजच नव्हती. या घरात 2च माणसे राहतात. त्यापैकी एक शेजारच्या खोलीत माझी वाट पाहते आहे. त्यामुळे निसंशय ही विक्रमचीच डेड बॉडी असणार. म्हणजे आल्यापासून मी जी कर्मकथा तिच्या तोंडून ऐकत होतो ती खोटी होती तर, किंवा हा एक परफेक्ट मर्डर असणार. मी तसाच हतबल कितीतरी वेळ त्या कठड्यावर हात टेकून उभा होतो. खालच्या मजल्यावरचं पाणी क्षणाक्षणाला वाढत चाललेलं. एकाएकी मला काहीतरी आठवलं
आणि मी बॅगेतून कागदपत्रे बाहेर काढली. विजेरीच्या उजेडातच ती न्याहाळली. त्या कागदपत्रांवर नॉमिनी म्हणून त्या स्त्रीचं म्हणजे प्रियदर्शनीचंच नाव होतं. आता कुठे हळूहळू पूर्ण चित्र माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट होऊ लागलं. विक्रमचा हेकेखोर स्वभाव, व्यवसायातील अपयश आणि सततच्या मारहाणीला कंटाळून प्रियानेच त्याचा काटा काढला असावा. कदाचित विक्रमला बाई, बाटली आणि जुगाराचेही नाद असावेत. नाहीतर उत्तम चाललेल्या व्यवसायात एकाएकी लाखोंचा तोटा कसा काय होऊ शकतो याची कुणकुण प्रियाला लागली असावी. फसवणुकीने त्याने तिची संपत्ती आधीच बळकावली होती. आता त्याच्यासोबत राहून उरलेल्या आयुष्याची वाताहत करून घेण्यापेक्षा विक्रमला संपवून नव्याने सुरुवात करू असं तिला वाटलं असेल तर त्यात काही नवल नाही. पण खून हा खूनच. तशी ती निष्पाप आणि सोज्वल वाटते. पण अत्याचारांनी परिसीमा गाठली की कुणीही बिथरू शकतो. संतापाच्या भरात घडलं असेल हे सगळं. तरीच मी आल्यापासून ती थोडीशी भरकटल्यासारखी वाटत होती. मी विक्रम साहेब कुठे आहेत हे विचारताच तिने नेरळच्या नर्सरीची थाप ठोकली. आणि आता तिथूनच अपघाताची बातमी आल्यावर तिने केलेली हत्या हा अपघात आहे हे दाखवण्याची नामी संधी तिला मिळाली. परिस्थितीही तिच्या बाजूनेच होती. तिला हवा होता फक्त एक साक्षीदार, जो माझ्या रूपाने आयताच मिळाला. मी पूर्ण वेळ तिच्या सोबत होतो. विक्रम घरी परतलाच नाही. त्याची गाडी पुरात वाहून गेली. तसेही या महापुरात कित्येक जण वाहून गेले असतील, ज्यांची शवे कधीच सापडणार नाहीत. शिवाय त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीच ठीकठाक नव्हतं याचाही मी सोडून दुसरा कुणीच साक्षीदार नाही. त्यामुळे तिच्याकडे पाहून अपघाताची थिअरी कुणीही लगेचच मान्य करेल. तिला फक्त त्या मृतदेहाची विल्हेवाट मात्र लावावी लागेल. आणि म्हणूनच तिने आपली व्यथा मला सांगितली असावी. मी भावनिक होऊन या कामात तिची मदत करेन असे तिला वाटले असावे. तिने एकटीने हे काम उरकणे कठीणच. त्यात महापूर आलेला. घराचा तळमजला पूर्णतः बुडालेला. अशा वेळी माझा विश्वास जिंकून मलाही या परफेक्ट मर्डरमध्ये सामील करून घेण्याचा तिचा प्रयत्न असावा. मी तर पुरता हादरून गेलो होतो. आयुष्यात कधीच न पाहिलेला हा महापूर काय कमी होता. आता मला खून आणि खुनी या दोन्ही गोष्टींना सामोरं जायचं होतं. खून म्हटला की सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया जी असते तीच माझीही होती, इथून पळून जाणं. पण एव्हाना खाली 5 ते 6 फूट काळकुट्ट पाणी भरलेलं. त्यात साप, विंचू आणि इतर जीवजंतू तरंगत असलेले. बाहेर इंचभर कमी न झालेला जोरदार पाऊस. दिवसाच्या प्रकाशाने काळतोंड्या ढगांपुढे शरणागती पत्करून सूर्यास्ताआधीच रात्र झाल्याचे जाहीर केले होते. आणि अशा वेळी मी पळून जाऊ कुठे आणि कसा? पहिल्या माळ्यावरून उडी मारली तरी खाली 6-7 फूट पाण्यातच बुडणार, अन्यथा वाहत जाऊन झाडाझुडपात अडकणार. थोड्याच वेळात अगदी दिसेनासं झालं असतं. मग करू तरी काय? काय करता इथे उभं राहून? मागून आवाज आला. मी अक्षरशः उडालोच. ती भूतासारखी येऊन मागे उभी राहिली होती. आताच येणार होतो मी, पण जरा इथे उभं राहून बाहेरच्या पाण्याचा अंदाज घेऊया असं म्हटलं. मग झाला का घेऊन अंदाज? तिने हसऱ्या डोळ्यांनी विचारलं. मी तिच्या नजरेत खुनी शोधत होतो, पण तसं काही दिसलंच नाही. म्हणजे एकतर ती कोल्ड ब्लडेड मर्डरर असावी किंवा मग तिने काहीच केलेलं नसावं. ती निष्पापच असावी असं मनाला खूप वाटत होतं. पण मेंदू मात्र ओरडून ओरडून सांगत होता, अरे मग शेजारच्या खोलीत तो मृतदेह कुठून आला? कसला विचार करताय? चला, या अंधारात असं किती वेळ उभं राहणार? तिने माझ्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवत म्हटलं. मी भानावर आलो. गुपचूप तिच्या मागोमाग खोलीत गेलो. तिने 2-3 दिवे जागोजागी लावले होते. त्यामुळे मिणमिणता का होईना बऱ्यापैकी प्रकाश होता. कॅन्डल लाईट डिनर असल्यासारखं वाटलं. बाहेर तुफान पाऊस सुरूच होता. मघाशी बातम्यांमध्ये असा पाऊस मागच्या 100 वर्षात झाला नाही असं सांगत होते. मला तर 100 वर्षांपासून आभाळाच्या उरात तुंबून राहिलेला संताप आजच एका दिवसात बरसतोय असं वाटत होतं. माझ्या मनातही तसं बरंच काही साचून राहिलेलं. वाटलं थेट तिलाच विचारावं की ती डेड बॉडी कुणाची.
तुझ्या मनात नक्की आहे तरी काय, पण ती सांगेल ते खरं कशावरून? याआधीही तिने मला जे सांगितलंय ते तरी खरं कशावरून? कदाचित विक्रम इनोसंटच असावा. प्रियाच्याच हातून काहीतरी चूक घडली असेल. मी इथे आल्यापासून ती जशी वागत आहे तशीच इतरांसोबतही वागत असेल तर संशयाला नक्कीच वाव आहे. असाच संशय विक्रमच्या मनात घर करून राहिला असेल. त्याने तिला जाब विचारताच वाद होऊन क्षणिक क्रोधाच्या भरात तिनेच हे कृत्य केले नसेल. असू शकते. नाहीतर तिच्याकडून अन्यायाने लुबाडलेल्या प्रॉपर्टीवर नॉमिनी म्हणून पुन्हा तिचेच नाव तो का देईल? मला एकाएकी प्रचंड भीती वाटू लागली. बाहेर जसा गडगडाटी पाऊस कोसळत होता तसाच कल्लोळ माझ्या मनातही दाटू लागला. मी तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीतून बाहेर पाहत हलकेच गुणगुणत होती. आता मला खात्रीच पटली. नक्कीच इथे कुठेतरी पाणी मुरतं आहे. पाणी हवंय का तुम्हाला? तिथे टेबलावर आहे. उरलेलं जेवण आणि फराळाचे डबेही वर आणून ठेवलेत. इथे असं किती वेळ बसावं लागतंय कुणास ठाऊक. रात्रही अशीच जाणार बहुतेक, ती काळजीने चुकचुकत म्हणाली. रात्रही इथेच काढावी लागणार? एक मृतदेह आणि एक संभावित खुन्याबरोबर? माझ्या पोटात तर भीतीने गोळाच आला. मी कसं बसं म्हणालो, मी इथे रात्र घालवणं बरोबर दिसणार नाही. सर थोडी शांत होऊ द्यात की मी निघतोच. वेड लागलंय का तुम्हाला? ती पटकन म्हणाली. मग आपण जरा अधिकच बोललो, हे उमगून प्रेमळ आवाजात म्हणाली. माफ करा, पण हा भयंकर पाऊस थांबला तरी पाणी लगेचच ओसरणार आहे का? तळमजला तुडुंब भरलाय. बाहेर तर रस्त्यांऐवजी नद्याच वाहत आहेत. घराचं दार तरी उघडेल याचीही शाश्वती नाही. मग तुम्ही जाणार कसं? आणि तरीही जायचं ठरवलं तरी एकट्या स्त्रीला या बुडत चाललेल्या अंधाऱ्या एकाकी बंगल्यात सोडून जाणं पटतं का तुमच्या मनाला? तिच्या आवाजात सूक्ष्म कंप जाणवला. तिचं खरंच होतं. पण हे एक सभ्य स्त्री सांगत होती की निगरगट्ट खुनी? तिला मी इथे नक्की का हवा आहे? मृतदेह लपवण्यासाठी साथीदार म्हणून? तिचं निरपराधीपण सिद्ध करणारा साक्षीदार म्हणून? की विक्रमच्या खुनाचा आरोप माझ्यावर टाकून मलाच या प्रकरणात अडकवण्याचा विचार आहे तिचा? मी पुन्हा एकदा शहारलो. पण मला एक शक्कल सुचली. मी म्हटलं, बरोबर म्हणताय तुम्ही, माझं चुकलंच. तुम्हाला असं सोडून मी जाण्याचा विचारच करायला नको होता. पण रात्र इथेच काढायची असेल तर तुम्ही या खोलीत बिनधास्त झोपा. मी शेजारच्या खोलीत थोडा आराम करेन. सावध राहून पाण्याच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवेन. पाऊस असाच सुरू राहिला तर लवकरच आपल्याला इथून बाहेर पडून छपरावर जाऊन बसावं लागेल आणि मदतीची वाट पाहावी लागेल. ती थोडा वेळ स्तब्धच बसली. शेजारच्या खोलीत काय आहे हे तिलाही ठाऊक होतंच. मला तिची प्रतिक्रिया पाहायची होती. अखेर ती म्हणालीच, शेजारच्या खोलीत तुम्हाला श्वास घेणंही शक्य होणार नाही. एवढे गलेलठ्ठ उंदीर झाले होते तिथे, म्हणून आजच सकाळी औषध फवारलंय. त्याचा दर्प अजूनही येत असेल. कदाचित काही उंदीरही मेले असतील. त्यांची दुर्गंधी सुटेल. ती खोली बंदच राहिलेली बरी. इतर खोल्यातूनही फारच अडगळ भरले आहे. आपण एक काम करूया, तुम्ही या पलंगावर झोपा. मी त्या खिडकीजवळच्या खुर्चीवर बसून राहीन. तसंही माझा काही या वादळात डोळा लागणार नाही. तिने शिताफीने विषय टाळला. माझी खात्रीच पटली. पण तिचं कौतुकही वाटलं. त्या खोलीतून दुर्गंधी अधेमध्ये वाऱ्यासोबत येऊ लागलीच होती. मी त्यासंबंधी प्रश्न विचारण्याआधीच तिने कारण सांगून टाकलं. पुढे बोलायला होतंच काय. कितीतरी वेळ तसेच बसून राहिलो. बाहेर पाऊस कोसळत होता. पाणी वाढत होतं. पण आत आम्ही दोघंही निशब्द आणि शांत. पण मनात बाहेरच्या प्रपातालाही लाजवेल असा गोंधळ सुरू होता. दोघांच्याही. मी तिच्या आणि या पावसाच्या तावडीतून सुटायचं कसं या गोंधळात होतो, आणि ती कदाचित मला तावडीत कसं पकडावं या गोंधळात असावी. मी पुन्हा एकदा आशेने खिडकी बाहेर पाहिलं. डोळे मिचकावल्यासारखी वीज लकाकली. वैरी पाऊसही माझ्या असहाय्यतेची मजा घेत असावा. तुमचं नाव नाही सांगितलं अजून, तिने एकाएकी विचारलं. सिद्धार्थ कारखानीस.
मी म्हटलं. मी प्रियदर्शनी, तिने म्हटलं. ठाऊक आहे मला, कागदपत्रांवर वाचलंय मी तुटकपणे म्हटलं. तू आज आला नसतास तर मला एकटीसाठी भयंकरच होतं हे सगळं. कशी काढली असती मी ही सोसाट्याची रात्र. आधीच मला अंधाराची भीती वाटते, त्यात या दिवे नसलेल्या मुसळधार रात्री एकटीने बंगल्यात राहणं म्हणजे नकोच ते. विक्रमही फार चिडायचा यावरून. तो बाहेर असला की मला झोपच लागायची नाही. सारखं फोन करून त्याला विचारायचे, कुठे आहेस, कधी येणार. मग तो चिडून सकाळपर्यंत यायचाच नाही. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागत नसे. कसले कसले आवाज आणि चित्रविचित्र सावल्या सतावायच्या. दिवसभर प्रसन्न खेळकर वाटणारा हा बंगला रात्री एकटीला अगदी भयाण वाटायचा. अंगणात हौसेने लावलेल्या झाडांवर रातवे घुमायचे. त्यांचा तो आवाज आणखीनच घाबरवून सोडायचा. तिने हळुवारपणे सांगितलं. स्वतःच्या नवऱ्याची निर्घुण हत्या करणारीला बंगल्यात एकटं राहण्याची भीती वाटत होती. मला ऐकूनच नवल वाटलं. ती पुढे सांगू लागली. काहीही काम नसताना त्याच्या बऱ्याचशा रात्री बाहेरच जायच्या. तो काय करतो, कुठे कुठे जातो हे सगळं मला ठाऊक होतं. मी त्याला याबद्दल कित्येकदा फैलावर घेतलं, भांडले, ओरडले, पण त्याच्यावर काडी इतकाही फरक पडला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कित्येकदा घटस्फोटही मागितला. पण तू वकिलाला फोन तरी कर, नाही तुझा मुर्दा पाडला तर बघ, अशी धमकी थंड आवाजात त्याने मला दिली. त्याच्या नजरेतला तो क्रूरपणा पाहूनच तो असं करू शकतो याची मला खात्री पटली. मी गप्पच बसले. त्याचा बाहेर ख्यालीपणा चालूच राहिला. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसण्यापलीकडे होतच काय माझ्या हातात. ती निराश होत सांगू लागली. ती खोटं बोलते आहे असं वाटेच ना. एकतर ती फारच सोशिक असावी, नाही तर फारच लबाड. नक्की काय हे मला ठरवता येत नव्हतं. मी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. शेवटी तीच सांगू लागली. आणि आज सकाळी तर कहरच झाला. उठल्या उठल्याच त्याने बाटली तोंडाला लावली. मग म्हणाला, वकिलांकडून एक माणूस येणार आहे आज माझ्या सह्या घ्यायला. काही पेपर्सवर तुझ्याही सह्या लागतील. लोक संशय घेतील आणि इतर कुठला पर्यायही नाही, म्हणून नॉमिनीसाठी तुझं नाव टाकलंय. पण त्याचा गैरफायदा घेऊन काटा काढू नकोस माझा, म्हणजे झालं. नाहीतर जेवणात काहीतरी टाकशील आणि संपवशील मला. असं बोलून नाश्त्यामध्ये ठेवलेली भज्यांची प्लेट त्याने सरळ बाहेर फेकून दिली. मीही संतापले. असंच करायचं होतं तर प्रॉपर्टी नावावरच का केली असती तुझ्या, आणि याआधीच जेवणात विष टाकून तुला संपवलं नसतं का. आतापर्यंत आवरून धरलेला सगळा राग, संताप, चीड बाहेर पडली. तो तर शुद्धीतच नव्हता. जे हाती लागेल ते घेऊन मला मारहाण करू लागला. मी बचावाचा प्रयत्न करू लागले आणि याच गडबडीत तुम्ही किचनमधला धारदार चाकू घेऊन त्याला भोसकलत आणि ठार केलं. तो चाकू मी आलो तेव्हा भांड्यांमध्ये वरच पडला होता. मी तिची कथा पूर्ण केली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. ती गप्पच बसली. मग तिच्या डोळ्यांच्या कडावर पाणी जमा होऊ लागलं. तुला असं वाटतंय तर मग सगळंच संपलं. निदान तू तरी माझी बाजू समजून घेशील असं वाटलं होतं रे. मी विक्रमचा खून केलेला नाही. मी असं करूच शकत नाही. तिने ओंजळीत तोंड लपवून म्हटलं. शेजारच्या खोलीत त्याची डेड बॉडी पडली आहे आणि ही बाई इतक्या धडधडीतपणे खोटं बोलते आहे हे ऐकून मला चिडच आली. मी संतापाने उठलो. तीही घाबरून उभी राहिली. मग तिचा हात धरला आणि ओढतच शेजारच्या खोलीत नेलं. आत गेल्यावर तिचा हात सोडला आणि विचारलं, मग हे काय आहे. चोरी रंगेहात पकडली गेल्यावर चोर काय म्हणणार. ती उगाचच मगरीचे अश्रू ढाळत उभी राहिली. हुंदके देत राहिली. काही क्षण गेले. मग ती अश्रू आवरून पुन्हा निश्चयाने म्हणाली, मी विक्रमचा खून केलेला नाही. माझ्याही संतापाचा उद्रेक झाला. अगं बाई, मग हा कोण आहे. मी तावातावाने त्या मृतदेहावरचा कपडा ओढत म्हटलं. तेवढ्यातच पुन्हा वीज कोसळली. काही क्षणांसाठी लखलखाट झाला. मी मृतदेहाकडे पाहिलं आणि हादरूनच गेलो. जणू माझ्यावरच वीज कोसळली असावी. तो विक्रमचा नसून प्रियदर्शनीचाच मृतदेह होता. म्हणजे इतका वेळ मी एका आत्म्यासोबत घालवला होता. माझ्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला.
मी कसाबसा मागे वळलो. ती अजूनही तिथेच तशीच उभी होती, आपल्याच मृतदेहाकडे दुःखाने पाहत असलेली. मी घाबरलो होतो, पण मला स्वतःचीच लाज वाटत होती. मीही तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. तिला खुनी समजून मोकळा झालो. दिवा नसूनही तिच्या अस्तित्वामुळे त्या खोलीत एक आभा पसरली होती. ती बोलू लागली. तिच्या आवाजाला आता एक वेगळीच धार आली. आज सकाळी जे हाती लागेल ते घेऊन विक्रम मला मारहाण करू लागला. मी बचावाचा प्रयत्न करू लागले, पण नशेच्या भरात त्याने स्वयंपाकघरातला चाकूच माझ्या पोटात घुसवला. मी तडफडून मेले. तेव्हा त्याची सगळी नशा उतरली. प्रथम त्याने माझा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. चाकू धुण्यासाठी भांड्यात टाकला. माझा मृतदेह या खोलीत आणून झाकून ठेवला. स्वयंपाकघराची फरशी साफ केली. मग मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करू लागला. तेवढ्यात तू येणार हे त्याला आठवलं. स्वतः बाहेर निघून जायचं, पण दार उघडंच ठेवायचं. तू आत येशील तेवढ्यातच परतायचं आणि मग माझ्या बायकोचा खून केला असा गळा काढायचा, ही त्याची योजना होती. एकटी बाई घरात पाहून नियत फिरली आणि घाई गडबडीत तुझ्याच हातून खून झाला असं त्याला दाखवायचं होतं, म्हणून तो बाहेर पडला. त्यापूर्वी त्याने चाकूवरचे स्वतःच्या बोटांचे ठसे साफ पुसून काढले. नेरळच्या नर्सरीवर जाऊन यायचं, म्हणजे खून झाला त्यावेळी आपण इथे नव्हतोच हे दाखवता येईल असं त्याला वाटलं. पण मला हे मंजूर नव्हतं. मी हकनाक मेले, परंतु आणखी एक आयुष्य त्या सैतानापायी उद्ध्वस्त व्हावं हे मला मंजूर नव्हतं, म्हणून परतले. मी मेले आहे हे थेटच सांगितलं असतं तर तू बिथरला असतास. या मुसळधार पावसात बाहेर पडून जीव धोक्यात घातला असतास. मला ते नको होतं. तुला माझी कर्मकहाणी सांगितली. प्रेतात्म्यांना सूड घेता आला असताना तर कित्येक गुन्हेगार आतापर्यंत नरकात पोचले असते रे. मलाही विक्रमचं काहीच करता आलं नसतं, पण तुला मात्र वाचवलं. विक्रमला नियतीने शिक्षा दिली. तो त्या पुरात वाहून गेला असेल अशी मी प्रार्थना करते. ती मंद मंद हसत म्हणाली. तिच्या मुखावर आता परीसारखं तेज होतं. मी हात जोडले, माफी मागितली. तुझ्या जागी मी असते तर कदाचित माझीही हीच प्रतिक्रिया असती. असो, आपण जे क्षण सोबत घालवले तेही मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्यासारखेच आहेत. तू मला फार फार आधी भेटायला हवा होतास, ती हसत म्हणाली. त्या हसण्यामागेही एक खंत होती. मर्त्य जीवनाची सर्व दुःखे सर्व वेदना पार करून ती स्वर्गाकडे निघाली. मी पुन्हा आधीच्याच खोलीत येऊन दिव्यापुढे बसलो. मला कसलीच भीती वाटत नव्हती. शेजारच्या खोलीत एक मृतदेह असूनही तिचं शेवटचं वाक्य मात्र चिघळलेल्या जखमेसारखं सतावत होतं. तू मला फार फार आधी भेटायला हवा होतास. पहाट होता होताच पावसाचा जोर कमी झाला. केविलवाणा प्रकाश खिडक्यांच्या काचातून आत आला. दुपारपर्यंत बाहेरच्या पाण्याला थोडाफार उतार जाणवला. मी खिडकीतूनच बाहेर पडलो आणि जवळच्या झाडाचा आधार घेऊन खाली उतरलो. छातीपर्यंत पाणी होतं, तरी कसाबसा चालत गावाबाहेर पडलो. सोबत माझी बॅग होतीच, कागदपत्रेही होती. आता ती भिजली तरी पर्वा नव्हती. काल पाण्यात पडलेला फोन तर केव्हाच वाहून गेला असावा. पूर्ण दिवस वांगणी स्थानकावर घालवला. पाणी आणि ग्लुकोजची बिस्किटं खाऊन राहिलो. तिसऱ्या दिवशी रडत रखडत ट्रेन सुरू झाली. मी कसाबसा घरी पोचलो. ज्या बंगल्यात मी होतो तिथे आसपास भूस्खलन होऊन बरीच घरं पुरात वाहून गेली होती हे मागाहून कळलं. त्यात तो बंगलाही असावा, कारण प्रियदर्शनीच्या खून किंवा मृत्यूबद्दल नंतर काहीच बातमी कळली नाही. थोड्याच वर्षांनी मी नव्या कंपनीत रुजू झालो. एकाएकी ट्रेनचा कर्कश हॉर्न वाजला आणि धक्का बसून गाडी सुरू झाली. चला, म्हणजे रुळांवरचं पाणी ओसरलं असावं. आता एकदाचं ऑफिसात पोचू आणि तिथेच पाऊस थांबेपर्यंत मुक्काम करू असं मी ठरवलं. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता आणि ट्रेन संथ गतीने पाणी कापत चालली होती. इतक्यात मोबाईल वाजला.
अननोन नंबरवरून फोन येत होता म्हणून मी लगेचच उचलला नाही. निरखून पाहिल्यावर तो माझाच जुना नंबर असल्याचे कळले आणि अंगावर काटाच उभा राहिला. हाच नंबर असलेला फोन 26 जुलै 2005च्या त्या बरसणाऱ्या शापित रात्री तळघरातील पाण्यात वाहून गेला होता. तो आतापर्यंत थेट अरबी समुद्रात पोचला असेल असे मला वाटले होते. थरथरत्या हातांनीच मी फोन रिसीव्ह केला. हॅलो म्हटलं, पण पलीकडून फक्त भयान उसासेच ऐकू आले. काहीतरी क्रॉस कनेक्शन असेल असं वाटून मी तो फोन ठेवणार एवढ्यात तिचाच ओळखीचा आणि लाघवी आवाज ऐकू आला. सिद्धार्थ, विक्रम अजून जिवंत आहे रे.